बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होते आहे। जरांगे पाटलांच्या सभेसाठी पोलिसांकडून ही मोठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। जरांगे पाटलांची उद्याची सभा शांततेत होईल असं पोलीस अधीक्षक म्हणाले। बीडमध्ये कुठलाही तणाव नसल्याचंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। उद्या सभा आहे, त्यापूर्वी तुम्ही रूट मार्च वगैरे घेतलाय, काय सध्याची सिच्युएशन आहे शहरामध्ये, काय परिस्थिती आहे? उद्याच्या सभेच्या अनुषंगाने शहरामध्ये परिस्थिती एकदम शांत आहे, कुठल्याही परिस्थितीचा तणाव नाही आहे। आम्ही बंदोबस्त चोख ठेवलेला आहे। नागरिकांमध्ये विश्वास राहावा आणि सभेच्या अनुषंगाने शांतता राहावी यासाठी आम्ही रूट मार्च घेतलेला आहे। त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आमचं समन्वय मराठा आयोजकांशी जे आहे, समन्वय समिती यांच्याशी योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन आहे। काही ठिकाणी आम्हाला CCTV कॅमेऱ्याची आवश्यकता होती, ती देखील त्यांनी फुलफिल केली आहे। त्याशिवाय आम्ही देखील आमच्याकडनं काही ठिकाणी CCTV लावणार आहोत। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याची सर्वथा दक्षता पोलीस विभागाने घेतलेली आहे। साधारणतः किती पोलीस कर्मचारी उद्या बंदोबस्तात असतील? तुम्ही काही वॉर रूम वगैरे इथं काही उपलब्ध करताय का? आणि यामध्ये जे माझ्यासकट 2 ॲडिशनल SP, 6 DYSP, 55 अधिकारी आणि 700 कर्मचारी, त्याशिवाय आम्ही 600 होमगार्ड्स आहेत, 3 SRPF कंपन्या आहेत। एवढा मोठा बंदोबस्त आपण या पूर्ण याच्यामध्ये डिप्लॉय केला आहे। त्याशिवाय ट्रॅफिकचे 125 कर्मचारी देखील आपण डिप्लॉय केलेले आहेत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी महेंद्र कुमार मुधोळ।